यापुढे तुझा कुठलाही डाव मी यशस्वी होऊ देणार नाही राधा। आधी माझा संसार उद्ध्वस्त केलास, पण आता जर माझ्या मुलीच्या संसाराच्या आड येणार असशील ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं? सरिताई तुम्ही काय बोलताय हे? सरिताई, खबरदार मला सरिताई म्हणालीस तर। राधा, ज्या दिवशी या घरात पहिलं पाऊल टाकलंस ना तू, त्या दिवशी जे मी तुला सांगितलं तेच पुन्हा आज सांगते। मी फक्त माझ्या मोनिका आणि गार्गीची आई आहे। सरिता, अगं काय बोलतेस तू हे? आणि माझा सूड उगवणार होतीस काय? माझा सूड घेण्याचा विचारही करू नकोस राधा। जमणार नाही तुला ते। तुझ्या निष्पाप चेहऱ्यावर भाळलो का आम्ही, भुललो तुझ्या चेहऱ्याला, पण तुझं खरं रूप आता लक्षात आलंय आमच्या, चांगलंच लक्षात आलंय। पण काय? पण काय? आता स्वतःच्या वागण्याचं समर्थन करणार असशील तू, नाही? तू कशी बरोबर आणि केदार कसा चुकीचा वागला हे सांगणार असशील? हा, त्याचा काही उपयोग नाही आता राधा, काहीही उपयोग नाही, कारण सत्य परिस्थिती कळली आहे आम्हाला। यश, का तू असा माझ्यापासून दूर जातोयस? आजपर्यंत तू कधीही माझ्याशी असा वागला नाहीयेस। आपण कधी भांडलो नाही, कधी आवाज चढला नाही, कधी एकमेकांपासून काही लपवलं नाही, आणि आज का माझे पाय राज्य रडायचं नाही, चुकला माझा। आजपर्यंत मी कधी तुला काही बोललो नाही, कधी तोडून बोललो नाही, आज माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आला। कसं सांगू तुला आता रंजे, माझा चुकला, पण तू ना तो 5 लाखाचा विषय मनातून काढून टाक, तो महत्वाचा नाही ग। मी सांगेन तुला योग्य वेळ आली की। पण रंजे, घरात ह्याचा काही चाललाय ना, त्याने माझा डोकाच काम करेन असं झालंय। सीमा वहिनीने राधाला घराबाहेर काढला, हे चांगला नाही झाला रंजे, हे चांगला नाही झाला। माझे तुझ्यासारखंच झाले रे यश। एकदा वाटतं तिने फसवलंय आपल्याला, आणि एकदा वाटतं कसं शक्य आहे, काहीच कळत नाहीये मला। अरे पण ती वागलीच आहे बघ ना कशी। या सीमाची तरी काय चूक आहे रे? शेवटी घराची जबाबदारी तिच्यावरच आहे ना। आता एकच करायचं, एकच, गार्गीच्या आणि केदारच्या आयुष्यातनं दूर निघून जायचं, बस। हे बघ राधा, मी गार्गीला परत न्यायला आलोय घरी। त्या झालेल्या सगळ्या प्रकरणातली तुझी चूक जर तू या सर्वांसमोर मान्य करशील ना तर मी तुला क्षमा करीन। केदार, एवढा मनाचा मोठेपणा दाखवू नका हिच्यासाठी, काही गरज नाहीये।
हिने आता धर्माधिकारी घरातनं बाहेर जावं आणि माझ्या गार्गीला सुखानं संसार करू द्यावा, बस. शब्द दे राधा. नाही 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 नाही. लग्नाच्या वेळेस शब्द देऊनही दगाफटका केलास तू आमचा. तू काय शब्द पाळणार? विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू? वडिलांवर फार प्रेम आहे नाही का तुझं? त्यांच्या प्रेमाचा टेंभा मिरवत असतेस. मग त्यांची शपथ घेऊन सांग मला. सांग राधा, धर्माधिकाऱ्यांच्या घरात तू पुन्हा पाऊलही ठेवणार नाहीस. राधा, मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नये. आता जे मी काही बोलणार आहे त्याला जरा देखील विरोध करण्याचा किंवा ते खोडून काढण्याचा प्रयत्न केलास तर तुझ्या बहिणीच्या म्हणजे गार्गीच्या आयुष्याची राख रांगोळी करीन मी. माझी बाजू मांडण्याची ही वेळ नाहीये, त्यामुळे बोलून काहीच उपयोग नाहीये. पण सत्य कधीच लपत नाही. तुम्हा सगळ्यांना सत्य एक दिवस नक्की कळेल. बाबा, केदार आणि गार्गीच्या सुखाच्या आड मी कधीच आले नव्हते आणि कधी येणारही नाही. मी त्या घरी परत कधीही जाऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे ना. मी ती इच्छा पूर्ण करेन. मी शपथ घेते बाबांची, त्या घरी पुन्हा कधीही पाऊल ठेवणार नाही. बाबा येते. मोद्या, अरे काय चाललंय काय तुझं? काय आलं? अरे इकडे गाणी काय ऐकत बसलायस? गाणी म्हणजे? अरे इकडे घर जळतंय आणि तुला गाणी ऐकायला सुचतंय? अरे देवदास मधलं गाणं आहे, देवदास मधलं. काय गाणं आहे? काय दिलीप कुमारने ऍक्टिंग केली. अरे अशी ट्रॅजेडी म्हणजे रंगवली रे. ट्रॅजेडी आणि रंगवली आहे? हा. छान. अशी ट्रॅजेडी रंगवली. लोक त्याच्या ट्रॅजेडी मध्ये बघून स्वतःची ट्रॅजेडी बाहेर काढतात, म्हणजे रडतात, रडून मन मोकळी करतात. तू काय मन मोकळं करण्यासाठी करतोयस? मला सांगतोयस? बाता मारू नकोस. तुला हे संगीत एन्जॉय करायचं आहे, संगीत. अरे घर कोलमडलेलं असताना तुला हे कसं सुचतं रे गाणी वगैरे ऐकणं? हा, अरे तुला या घराची काही जबाबदारी वगैरे आहे की नाही? पूर्वी ती श्यामल करायची, आता सीमा करते आणि तू ही गाणी ऐकतोयस. करते म्हणजे करायलाच पाहिजे, त्यांचं कामच आहे ते. करत्याचं काम आम्ही केलं ना, आता आम्ही असंच वागणार. कोणत्या काळातले विचार कवटाळून बसलायस रे? मला तुझी चिन्ह काही नीट दिसत नाही. निघतो मी. अरे गारू, तू आहेस ना मला आणि माझ्या घराला सांभाळायला. सीमा, सीमा, सीमा ग, काय झालं काय रंजू? सीमा, गार्गी परत आलीये. काय? हो, ती दोघं रात्रीच आली म्हणे, आपण झोपल्यानंतर. केदार स्वतः गेला होता तिला आणायला. काय सांगतेस काय तू रंजू? हो ना, म्हणजे मी विचारलं तिला तर मला म्हणाली, केदार म्हणाले तुझी यात काहीच चूक नाहीये आणि माझं प्रेम आहे तुझ्यावर. कमाल आहे या मुलीची, अजिबात लाज नाही हिला.
मी आपल्यासारखी असती ना तर मेली असती शर्मेनी. पण ते काय नाही, मला ती या घरची सून म्हणून चालणार नाही. पण ती माझी बायको आहे, विधिवत आणि कायदेशीर. त्यामुळे धर्माधिकाऱ्यांची सूनच येते आता. नाही केदार, हे सगळं आत्ता बोलायला ठीक वाटतंय, पण उद्या तिसऱ्याचं मूल वाढवताना काय काय होईल तुझ्या मनात याची कल्पना आहे का तुला? नाही, आणि ते सगळं जाऊ दे, मला सांग, राधा आणि गार्गीनी तुला फसवलंय. हा निर्णय तू घेतला असतास तर वेगळी गोष्ट होती. नाही सीमाबाई, हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी मला लग्नानंतर कळल्या हे जरी खरं असलं तरी मी थोडा वेगळा विचार केला. सीमाबाईंनी माझ्या सगळ्या चुका आजपर्यंत तुम्ही पदरात घेतल्या, मग मी कोणाची एक चूक सुद्धा पोटात घेऊ नये का? हे बघ, गार्गीची चूक झाली आहे मान्य आहे मला, पण आपण तिला माफ करू शकतो ना सीमाबाईंनी. मी तिला माफ केलंय, मला ती आवडते, माझं तिच्यावर प्रेम आहे, आणि आता तर ती माझी बायको आहे. अरे पण तिचं बाळ, ते बाळ या जगात माझंच नाव घेऊन वावरेल. सीमाबाईंनी, हे बघ, तिच्या घरच्यांना आणि आपल्या घरच्यांना सोडून जगात कोणालाच माहित नाहीये, त्यामुळे या जगात ते बाळ माझंच नाव लावेल. नाही केदार, तरी सुद्धा हे सगळं मला नाही पटत आहे. पण मी निर्णय केलेला आहे सीमाबाई, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी गार्गीला माझी बायको म्हणून आणि या घरातली सून म्हणून सर्व अधिकार देणार. अरे पण, आणि तुम्हाला हे जर पटत नसेल तर मी आणि गार्गी हे घर सोडून निघून जातो, पण माझा हिस्सा घेऊनच. काय? बघा, विचार करा आणि ठरवा. गार्गी, केदार, तुम्ही म्हणजे मला उठायला उशीर झाला का? सॉरी. रिलॅक्स रिलॅक्स, इट्स ओके. तुला बरं वाटत नाहीये का? नाही, तब्येत बरी आहे माझी आता. मनावरचं ओझं कमी झालंय ना, सो बरं वाटतंय. बघ, मी तुला दिलेला शब्द पाळला की नाही? हो. मग आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. मी सांगितलंय तसंच वागायचं. तुझ्या प्रेग्नन्सीचा आणि कोणी कोणाला काय सांगितलं हा इश्यू आपल्या घरातनं अजून संपलेला नाहीये. तेव्हा घरातला प्रत्येक जण तुला इंडिव्हिज्युअली विचारतील. मग काय, घाबरू नकोस, मी आहे ना. कोणी तुला येऊन विचारलं की तुझ्या प्रेग्नन्सी विषयी केदारला लग्न आधी माहित होतं का, तर सरळ नाही म्हणून सांगायचं. आलं लक्षात? तरच आपण राधा आणि सौरभला धडा शिकवू शकतो. हो. लहानपणापासून मला जे जे काही पाहिजे होतं ना ते सगळं सौरभला मिळत गेलं, पण आता नाही. आता मी या सगळ्याचा वचपा काढणार आहे. तुझं आयुष्य सुद्धा घुसमटण्यात गेलं ना राधाची सावली पडल्यामुळे. ती आमच्या घरी आली तो दिवस कधीच विसरू शकत नाही. लहान होते मी, पण अजूनही आठवतंय मला. तिने माझ्या बाबांना बाबा म्हणून हाक मारली ना, तेव्हा इतका राग आला होता मला. नाही विसरू शकत मी ते सगळं, कधीच नाही. आय हेट हर, आय जस्ट हेट हर.
हीच वेळ आहे मग राधाला धडा शिकवण्याची. म्हणून म्हणतो मी सांगतोय तसंच वाग. आणि तुला समजा असं वाटलं ना की सांगताना काहीतरी गोंधळ होतोय, गडबड होतीये, तर सरळ सांग की या बाबतीत तुम्ही केदारशी बोला, मी सगळं सांभाळून नेईल. बिलीव्ह मी. पण केदार हो, काळजी करू नकोस. हे बघ, मी सांगतोय तसं वागलीस ना तर मग बघ, या घरावर राज्य करू आपण. आपण दोघं राजा राणी असू या घरातले. आपण सांगतोय तीच पूर्व दिशा. आपण फक्त हुकूम करणार आणि ते घरच्यांनी पाळायचे. कळलं? चल फ्रेश हो लवकर. केदार खूप प्रेम करता माझ्यावर. हॅलो. गुड मॉर्निंग. उठलायस ना? हो. बरं ऐक, आज आपली दुबई सिटी टूर आहे आणि त्याच्यानंतर रिहर्सल. ओके. हॅलो, रिया बोलतीये. नाही नाही होतो तयार. ऍक्च्युली मला थोडा वेळ कळलंच नाही मी कुठे. चल आता उठ लवकर. गेट अप गेट अप. हो, रेडी होऊन येतो लवकर. मी वाट बघते. ओके. या बाय. या बाय बाय. राधा, फोन वाजतोय तुझा. सौरभ, हॅलो राधा. अरे नाही सौरभ, मी डॉक्टर प्रधान बोलतीये. राधाला द्या ना फोन. अरे हे ती ऑपरेशन मध्ये बिझी आहे. मी म्हणजे गेल्या 3 दिवसात तिने एक पण फोन केला नाही मॅम. आणि मी फोन करतोय तर रिसीव्ह पण नाही करत आहे. रागवली आहे का माझ्यावर? काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली? मी येऊ का तिकडे? अरे नाही तसं नाही, म्हणजे काय ना, गेले 2-3 दिवस खूपच ऑपरेशन्स एकदम, म्हणजे काही प्लॅन, काही इमर्जन्सी. अरे जवळपास 7 ऑपरेशन्स केली तिने. खूपच धावपळीत आहे, दमली पण आहे खूप. तो परत कधी येतोय सौरभ? परवा. अरे मग आलात की प्रत्यक्षच भेटा ना. म्हणजे काय, तुझे तिथे कसे सगळे प्रोग्राम झालेत वगैरे ऐकायची खूप उत्सुकता असेलच तिला. त्यामुळे फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षच भेटणं चांगलं ना. हो, पण मॅम तिला एक फोन करायला सांगा ना मला. सांगाल ना? हो हो सांगते ना. हो ठेवतो. ओके सौरभ, टेक केअर. बाय. बाय. सौरभ, तुला कधी सांगणार आहे मी ही गोड बातमी? मागे आठवतंय
आपल्या बाळावरून तू मला किती छळलं होतंस. मला तर ना खूप मुलं पाहिजे. खूप. येस. आपण ना भारतासाठी स्पेअर क्रिकेट टीम किंवा फुटबॉल टीम करूया. नाहीतर ना ऍटलिस्ट 7 तरी. 7 सुरांची नावं. सारे गम पधनी सा. नाहीतर अजून एक अल्टरनेटिव्ह आहे, हिमगौरी आणि तिचे 7 बुटकी. सौरभ काय अरे काही बोलतोय. नाहीतर ना 14 पोरं. पहिली 7 सारेगम पधनी सा, पुढची 7 इंद्रधनुष्याचे रंग. वा, ब्रिलियंट. वेडा आहेस तू. काही नाही, एक छान गोड मुलगा किंवा एक छान गोड मुलगी बास. ए हॅलो, बी स्पेसिफिक. मुलगा का मुलगी? असं काही नाही, मुलगा सुद्धा चालेल, मुलगी सुद्धा चालेल. मुलं मुली प्रत्येक फील्डमध्ये आता सक्सेसफुल आहेत. त्यामुळे असं काही हट्ट नाही की मुलगाच हवा का मुलगीच हवी. आपलं एकुलते एक बाळ असेल ना, त्याची आपण दोघांनी खूप छान काळजी घ्यायची. हॅलो, तू एकटी होतीस म्हणून असं म्हणतेस, लेकिन ये नाही चलेगा. आपल्या बाळाला मिनिमम 2 भावंड तरी हवीतच. अरे सो तुला ऍटलिस्ट जुळं किंवा तिळं व्हायला पाहिजे. बेस्ट. सौरभ काही काय वेडायस का तू. तुला माहितीये का आईची किती त्रेधा तिरपीट उडते. नाही नाही असं काही नाही हा प्लीज. हे त्रेधा तिरपीट इज अ गुड वर्ड. आपण ना तिळं जर झालं ना तर तिरपीट 1, 2 आणि 3 अशी नावं ठेवूया.